तर जरांगेंचा तोल सुटत चाललाय अशी टीका माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटलांनी केली आहे। जरांगेंनी फडणवीसांवर टीका करू नये असं देखील यावेळेस नरेंद्र पाटील यांनी म्हटलंय। मनोज जरांगेंचा आता तोल सुटत चाललेला आहे। आज मनोज जरांगेंनी सागर बंगल्यावर जाण्यासाठी जे वक्तव्य केलेलं आहे, या सागर बंगल्यामध्ये जे नेते आता देवेंद्र फडणवीस आहेत यांच्याच माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मुळे 75,000 मराठा उद्योजक झालेत। तर सारथीमधूनच आज महाराष्ट्रामध्ये आणि कित्येक परदेशामध्ये मुलं शिकतेत, पीएचडी केलेत। आता जरांगेंचं एक एक पत्ता उघड होत असताना जे त्यांच्यावरती टीका करतात त्यांच्याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे। फडणवीस साहेबांच्यावरती वारंवार बोलून जरांगेंच्या मागचा बोलता धनी कोण आहे हे हळूहळू आता बाहेर पडायला लागलेलं आहे।